आज या ठिकाणी शिवसेना युवासेना जिल्हाध्यक्ष श्री रोहन निर्मळ यांनी फॅन्सी नंबरच्या प्रक्रियेमध्ये जी फसवणूक झालेली आहे आणि त्या संदर्भात त्यांनी एक अर्ज दिलेला आहे। त्यामध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालयाने जारी केलेली जी फॅन्सी नंबरची रिसीट आहे त्या रिसीटमध्ये कोणीतरी छेडछाड करून त्यामध्ये अधिकची रक्कम टाकून त्यांच्याकडून ती वसूल केलेली आहे। या संदर्भात चौकशी करून संबंधित व्यक्तींवर योग्य ते कायदेशीर कारवाई केली जाईल। याआधी असे प्रकार घडले होते, ते खरोखरच वास्तव आहे? नाही, याआधी अशा प्रकारे तक्रार या कार्यालयाकडे प्राप्त झालेली नव्हती। आज ती पहिल्यांदाच प्राप्त झालेली आहे की कोणीतरी त्या रकमेवर 7,500चा समजा नंबर असेल तर संबंधितांकडून 15,000 रुपये घेतलेले आहेत। अशा प्रकारची ती तक्रार आहे। यापूर्वी अशा प्रकारची तक्रार कुणीही या कार्यालयाला दिलेली नव्हती, त्यामुळे आता ती तक्रार प्राप्त झालेली आहे। त्या अनुषंगाने चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल। या कार्यालयातील संपूर्ण जे कामकाज आहे ते पारदर्शी आहे का? नाही, यामध्ये आता जे फॅन्सी नंबरचं जे पोर्टल आहे किंवा या संदर्भात ज्यावेळेस एखादी नवीन सिरीज ओपन करायची असते त्यावेळेस त्या ठिकाणी त्याकरता अर्ज मागवले जातात। अर्ज मागवल्यानंतर जे अर्जदार आहेत त्याची एक यादी आमच्या पोर्टलवर खाली पब्लिश केली जाते आणि त्यामध्ये जर एकापेक्षा अधिक अर्ज जर आले असतील तर त्यामध्ये लिलाव घेतला जातो आणि तो ऑप्शन केलेला लिलावाची प्रक्रिया सुद्धा पारदर्शक आहे की त्यामध्ये बंद लिफाफ्यामध्ये अधिकच्या रकमेचे डीडी घेतले जातात आणि ते डीडी सर्वांसमोर फोडले जातात। त्यामुळे ज्याला अधिकच्या रकमेचा डीडी असेल त्याला ते दिलं जातं। आता ही जी पद्धत आहे ही पद्धती पहिल्यांदाच या कार्यालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने योग्य ती पावलं उचलली। नाही, आता या संदर्भात त्या प्रक्रियेमध्ये जे आहे ते सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी या दर्जाच्या अधिकाऱ्यावरती जबाबदारी सोपवली जाईल आणि त्यामुळे त्यामध्ये पारदर्शक नक्कीच येईल। ही पारदर्शक होण्यासाठी ऑनलाईन किंवा डिजिटल प्रोसेस होण्याची गरज वाटते? नाही, यामध्ये पूर्वी ही सगळी प्रक्रिया ही ऑफलाईन होती। त्यामध्ये आता त्यांनी लिलाव झाल्यानंतर हे जे डीडीज आहेत किंवा नंबर्स आहेत हे नंबर आता ऑनलाईन पोर्टलवर या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहेत आणि आपण ऑनलाईन पैसे भरून तो घेऊ शकतो। तर आम्ही ऑलरेडी या संदर्भात परिवहन आयुक्त कार्यालयाकडून प्रोसेस सुरू आहे की ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती डिजिटल ऑप्शन व्हायला पाहिजे, म्हणजे ऑनलाईन ऑप्शन व्हायला पाहिजे। तर त्या ऑनलाईन ऑप्शनची प्रक्रियाची देखील आम्ही पाठपुरावा करू आणि त्यामध्ये परिवहन आयुक्त कार्यालयाच्या स्तरावरनं त्याविषयी प्रक्रिया सुरूच आहे, ती लवकरच ती सुरू होईल अशी अपेक्षा आहे। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय पण स्पेशल रूम परवडत नाही, मग टेन्शन घेऊ नका। सूर्या हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69।